नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम बघणार आहोत. कवितेचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोअर. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. This is question number 3B, appreciation of the poem. Here the question is, read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. It is for 5 marks. In this question there are 5 points or sub questions. First, title, it is for half mark. Second, name of the poet for the half mark. Third, rhyming scheme for 1 mark. Fourth, figure of speech, you can write anyone for 1 mark. And the fifth and the last question, the point is the theme and the central idea, it is for 2 marks. तर हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी मध्ये हा प्रश्न विचारला जातो, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाली कविता दिली जाते. त्या कवितेचं खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ॲप्रिशिएशन, रसग्रहण जे आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. तर याच्यामध्ये 5 उपप्रश्न असतात किंवा ज्याला आपण मुद्दे म्हणतो. तर ते 5 मुद्द्यांच्या आधारे हे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. यासाठी 5 मार्क आहेत. पहिला मुद्दा आहे टायटल, त्यासाठी आपल्याला अर्धा मार्क दिलेला आहे. सेकंड मुद्दा जो आहे तो आहे नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव या ठिकाणी इथं आपल्याला लिहिणं अभिप्रेत आहे. तिसरा मुद्दा आहे रायमिंग स्कीम, आपल्याला लिहायची आहे स्टांजा बाय स्टांजा. तर रायमिंग स्कीमसाठी 1 मार्क आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो फिगर ऑफ स्पीचचा आहे. कोणतीही एक फिगर ऑफ स्पीच आपण कवितेमधली लिहायची आहे आणि त्याच्यासाठी 1 मार्क आपल्याला दिलेला आहे. आणि 5वा मुद्दा जो आहे तो थीम अँड सेंट्रल आयडिया, त्यासाठी 2 मार्क त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा 5 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. तर पाहूया आपण कशा पद्धतीनं आपण करणार आहोत. तर रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिव्हन बिलो. चला आपण मग कविता पाहूया. कविता आहे वॉक अ लिटल स्लोअर. कविता वाचूया. जस्ट रीड द पोएम. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Author is unknown. चला तर मुद्द्यानुसार कवितेचं ॲप्रिशिएशन पाहूया. फर्स्ट पॉइंट इज टायटल फॉर हाफ मार्क. द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटल स्लोअर. कवितेचं शीर्षक आहे वॉक अ लिटल स्लोअर. शीर्षक लिहायचं होतं इथं, तर शीर्षक आहे वॉक अ लिटल स्लोअर. सेकंड पॉइंट आहे नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव लिहायचं आहे. The poem is by an anonymous, that is unknown poet. कविता ही कोणी लिहिलेली आहे हे आपल्याला माहीत नाही. थर्ड पॉइंट इज रायमिंग स्कीम, इट इज फॉर 1 मार्क. द रायम स्कीम ऑफ द स्टांजाज इज ABCB. या कवितेची रायमिंग स्कीम जी आहे ती ABCB आहे. फोर्थ पॉइंट फिगर ऑफ स्पीच एनीवन. फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे, कोणताही एक लिहायचा आहे. या ठिकाणी आपण घेतलेला आहे. द फिगर ऑफ स्पीच इन द पोएम इज मेटाफर.
फिफ्थ पॉइंट आहे थीम अँड सेंट्रल आयडिया. याची थीम आहे द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. The child in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. Hence, the child requests the father to be more considerate towards his or her needs. So, this is the central idea of this poem. So, this is the question number 3B question. You can cover all these 5 points for 5 marks. हे 5 मुद्दे जे आहेत ते 5 मुद्दे आपण 5 मार्कासाठी त्या ठिकाणी कव्हर करू शकतो. तर खूप सोप्या पद्धतीने हे आपल्याला लिहिता येतं. शांतपणे एकदा तुम्ही परत तो व्हिडिओ ऐका. थँक्यू.